Problem 6. Find the side and the perimeter of a square whose diagonal is 10 cm. तर आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे, त्याला आपण म्हणून घेऊ ABCD. Quadrilateral ABCD is a square. आणि find the side of square and perimeter of square whose diagonal is 10 cm. तर हा जो डायगोनल आहे AC हा आपल्याला दिलेला आहे 10 cm आणि स्क्वेअरची साइड आणि पेरिमीटर आपल्याला काढायची आहे. तर स्क्वेअरच्या ऑल साइड कशा असतात? कॉन्ग्रुअंट. तर लेट साइड ऑफ स्क्वेअर बी एक्स. तर आपण स्क्वेअरची साइड घेऊन घेऊ एक्स, म्हणजे इथे एक्स लिहू शकतो, इथे एक्स. आणि स्क्वेअरचे ऑल अँगल 90 डिग्रीचे असतात, म्हणजे बी अँगल कितीचा होईल? 90चा. तर ABC आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मिळेल आणि पायथागोरस थेरमनी आपल्याला एक्सची व्हॅल्यू म्हणजे साइड ऑफ स्क्वेअर काढता येईल. मग इन ट्रायंगल ABC angle B is equal to 90 by Pythagoras theorem. काय होईल? AB square plus BC square is equal to AC square. AB square plus BC square is equal to AC square. AB square plus BC square is equal to AC square. तर AB ची व्हॅल्यू x आहे, BC ची व्हॅल्यू x आहे. तर AB ची व्हॅल्यू x म्हणजे x चा स्क्वेअर, BC ची व्हॅल्यू x म्हणजे x चा स्क्वेअर आणि डायगोनल आपल्याला दिलेला आहे 10 AC, म्हणजे इथे काय होईल? 10 चा स्क्वेअर. x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर काय होऊन जाईल? 2x स्क्वेअर. याची ॲडिशन लाईक टर्म्स आहे. 10 चा स्क्वेअर होऊन जाईल 100. मग होईल x स्क्वेअर इज इक्वल टू 100. न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरमध्ये येईल, म्हणजे 2ने आता याला डिवाइड करावं लागेल, म्हणजे x स्क्वेअर इज इक्वल टू 2ने डिवाइड केलं तर काय होईल? 50. आणि x इज इक्वल टू आता स्क्वेअर रूट करावं लागेल, तर x इज इक्वल टू काय होईल? स्क्वेअर कॅन्सल होईल आणि 50 कशामध्ये येऊन जाईल? रूटमध्ये. तर याला आपण लिहू शकतो 25 इंटू 2. 25 इंटू 2 50. तर 25चं रूट किती होईल? 5√2. म्हणजे साइड ऑफ देअरफोर साइड ऑफ स्क्वेअर x इज इक्वल टू 5√2 सेंटीमीटर. आणि आता आपल्याला काढायचं आहे पेरीमीटर ऑफ स्क्वेअर. पेरीमीटर ऑफ स्क्वेअर याचा फॉर्म्युला काय? पेरीमीटर म्हणजे स्क्वेअरच्या चारी साइडची सम. तर काय होईल? 4 इंटू साइड, 4 इंटू साइड आणि 4 इंटू स्क्वेअरची साइड आपण किती काढली आहे? 5√2. म्हणजेच काय होईल? 4 5 20√2 सेंटीमीटर. आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. Problem 7. In figure, angle DFE 90 degree. Angle DFE 90 degree. Segment FG perpendicular to segment ED. Segment FG perpendicular to segment ED. GD ची लेंथ 8 दिली आहे, FG ची लेंथ
12 दिलेली आहे. फाइंड EG, EG, FD, FD आणि EF फाइंड आउट करायचा आहे. तर आता बघा हा राईट अँगल ट्रायंगल आहे. DFE हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनियसवर परपेंडिक्युलर टाकलेला आहे व्हर्टेक्सवरती. तर त्याला आपण काय म्हणतो, जॉमेट्रिक मीन. काय म्हणतो, जॉमेट्रिक मीन. आपल्याला कशाने सोडवावं लागेल, बाय जॉमेट्रिक मीन थेरम. बाय जॉमेट्रिक मीन थेरम. तर जॉमेट्रिक मीन थेरम काय आहे, तर जॉमेट्रिक मीनचा स्क्वेअर हा डिव्हिजन झालेल्या साईडच्या प्रॉडक्ट एवढा असतो. म्हणजे FGचा स्क्वेअर, FGचा स्क्वेअर हा डिव्हिजन झालेल्या साईडच्या प्रॉडक्ट एवढा असतो. म्हणजे EG इंटू GD, EG इंटू GD. आता इथे व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर FGची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 12, म्हणजे इथे 12चा स्क्वेअर होईल. EG आपल्याला फाइंड आउट करायची आहे इंटू GD आपल्याला दिलेली आहे 8. आता 12चा स्क्वेअर काय जाईल, 144 अपॉन न्यूमरेटरचा नंबर डिवाइडला येईल इज इक्वल टू EG. आता याला आपल्याला 8ने डिवाइड करावं लागेल. तर 8 1 जा 8, तर 14 मायनस 8 64, 8 8 जा 64 म्हणजे 18. तर आपल्याला EG किती मिळालं, 18 मिळालं. आता आपल्याला DF काढायचा आहे आणि EF काढायचा आहे. तर DF काढण्यासाठी आपण हा राईट अँगल ट्रायंगल घेऊ. कोणता, DGF. याच्या दोन साईड माहिती आहेत, हायपोटेनियस काढता येईल. तर इन ट्रायंगल DGF, इन ट्रायंगल DGF, अँगल DGF is equal to 90. In triangle DGF, angle DGF is equal to 90. Therefore, by Pythagoras theorem. Therefore, by Pythagoras theorem. तर पायथागोरस थेरमनी काय होईल, DFचा स्क्वेअर इज इक्वल टू DGचा स्क्वेअर प्लस GFचा स्क्वेअर. DFचा स्क्वेअर इज इक्वल टू DFचा स्क्वेअर इज इक्वल टू DGचा स्क्वेअर प्लस DFचा स्क्वेअर इज इक्वल टू DGचा स्क्वेअर प्लस GFचा स्क्वेअर प्लस GFचा स्क्वेअर. आता DF आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, DFचा स्क्वेअर. DG आपल्याला दिलेली आहे 8 आणि GF दिलेला आहे 12. तर DG आपल्याला दिलेली आहे 8, म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल 8चा स्क्वेअर आणि ही आपल्याला GF आपण काढली आहे 80. GF किती आहे 12, 12चा स्क्वेअर. आता याला सॉल्व करावं लागेल. तर DFचा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर काय होईल 64 प्लस 12चा स्क्वेअर 144. आता काय होईल DFचा स्क्वेअर, याची ॲडिशन 4 प्लस 4 8, 6 आणि 4 10, कॅरी 1 1 आणि 1 2, 208. मग आता याचं स्क्वेअर रूट काढावं लागेल. DF इज इक्वल टू काय होईल, अंडर रूटमध्ये 208. आता याचे 208चे आपल्याला काय करावं लागेल, फॅक्टर्स पाडावं लागेल. 208चे 2 इंटू 2 2 1 जा 20,
2 4 जार, मग याचे परत पडेल 2 इंटू 5 2 जार 10, 2 2 जार 4, परत याचे 2 इंटू 2 2 जार 2 6 जार, म्हणजे 2 इंटू 13, म्हणजे 2 2च्या 2 पेअर मिळाल्या. म्हणजे काय होईल, 2 पेअर रूटच्या बाहेर निघेल, तर 2 इंटू 2 4, म्हणजे याचा आन्सर येईल 4 √13. √13ची पेअर मिळत नाही आहे. डी एफ झालं. आता आपल्याला कशाची लेंथ काढायची आहे डी एफ झाल्यानंतर? ई एफची. ई एफसाठी आपल्याला हा राईट अँगल ट्रायंगल घ्यावं लागेल. FGE इन ट्रायंगल FGE. इन ट्रायंगल FGE. अँगल FGE इज इक्वल टू 90 बाय पायथागोरस थेरम. काय होईल? FGE राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला काय काढायचं आहे? ई एफ काय आहे? हायपोटेनियस. तर ई एफचा स्क्वेअर इज इक्वल टू FGचा स्क्वेअर प्लस EGचा स्क्वेअर. ई एफचा स्क्वेअर इज इक्वल टू EFचा स्क्वेअर FGचा स्क्वेअर प्लस GEचा स्क्वेअर. FGचा स्क्वेअर प्लस FGचा स्क्वेअर प्लस GEचा स्क्वेअर. आता EFचा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे आणि FGचा स्क्वेअर किती दिलेला आहे? FGचा 12 आणि GEचा आपण 18 काढला. इथे लिहावं लागेल 12चा स्क्वेअर आणि GE आपण काढलेला आहे 18चा स्क्वेअर. आता EFचा स्क्वेअर 12चा स्क्वेअर होऊन जाईल 144 आणि 18चा स्क्वेअर किती आहे? 324 आहे. मग काय होईल? EFचा स्क्वेअर इज इक्वल टू याची 4 ॲडिशन 4 + 4 8, 4 + 2 6 आणि 3 + 1 4. आता EF इज इक्वल टू काय होऊन जाईल? रूटमध्ये 468. आता याची आपल्याला 468चे काय करावं लागेल? फॅक्टर्स पाडावं लागेल. म्हणजे 2 इंटू 2 2 जार 2 3 जार आणि 2 4 जार. मग याचे परत फॅक्टर पडेल 2 इंटू 2 1 जार 2 1 जार 14 झालं 7 जार. मग याचे परत पडेल 2 इंटू आता इथे 3नी डिवाइड होईल. 3 इंटू 3 3 जार 9 27, 3 9 जार 27. मग इथे 2 इंटू 3 इंटू 13. आता बघा इथे 2ची एक पेअर पडली, 3ची एक पेअर पडली, तर 3 इंटू 2 6 आणि 13 रूटमध्ये राहील. म्हणजे 6√13 EF. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं? फाइंड. प्रॉब्लेम 8. फाइंड द डायगोनल ऑफ ए रेक्टँगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 12 सेंटीमीटर. आपल्याला रेक्टँगल दिलेला आहे, तर पहिले आपण रेक्टँगल काढून घेऊ. तर ABCD quadrilateral ABCD is a rectangle
हुज लेंथ इज 35. तर लेंथ आपल्याला 35 दिली आहे आणि ब्रेड्थ इज 12. ब्रेड्थ आपल्याला 12 दिली आहे. फाइंड द डायगोनल. तर डायगोनल आपल्याला AC फाइंड आउट करायचा आहे. तर ABCD काय आहे? रेक्टँगल आहे आणि रेक्टँगलचे ऑल अँगल 90 डिग्रीचे असतात. म्हणजे अँगल B कितीचा होईल? 90 डिग्रीचा. आता आपल्याला ABC काय मिळत आहे? राईट अँगल ट्रायंगल मिळत आहे आणि त्याच्या दोन साईड माहिती आहे तर आपल्याला हायपोटेनियस काढता येते. तर पायथागोरसने आपण हायपोटेनियस काढली म्हणजेच डायगोनल ऑफ रेक्टँगल आपल्याला माहीत होऊन जाईल. म्हणून इन ट्रायंगल ABC अँगल B कितीचा होऊन जाईल? 90चा. आणि राईट अँगल ट्रायंगल झाल्यामुळे आपण कोणता थेरम वापरू? बाय पायथागोरस थेरम. तर पायथागोरस थेरमनी काय होईल? हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू साईडचा स्क्वेअर प्लस साईडचा स्क्वेअर. म्हणजे ACचा स्क्वेअर इज इक्वल टू ABचा स्क्वेअर प्लस BCचा स्क्वेअर प्लस BCचा स्क्वेअर. म्हणजेच ACचा स्क्वेअर इज इक्वल टू AB आपल्याला दिलेली आहे 12चा स्क्वेअर प्लस BC आपल्याला लेंथ दिली आहे 35चा स्क्वेअर. आता ACचा स्क्वेअर इज इक्वल टू 12चा स्क्वेअर होईल 144 प्लस 35चा स्क्वेअर. तर 35 इंटू 35 केलं तर 1225 येईल. म्हणजेच ACचा स्क्वेअर. आता याची ॲडिशन करावं लागेल. 4 आणि 5 9, 4 आणि 2 6, 1 आणि 2 3 आणि 1 म्हणजे 1369. आता हायपोटेनियस ही ग्रेटर साईड असते म्हणजे ती 35पेक्षा पण ग्रेटर राहील. आपल्याला लास्टला काय आलं पाहिजे? 9. तर 36 इंटू 36 केलं तर काय होईल? 6 6 जार 36. आपल्याला 9 पाहिजे आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 37 इंटू 37. तर 7 7 जार 49. 9 मिळत आहे म्हणजे हा याचा स्क्वेअर रूट 37 राहू शकते. तर 7 7 जार 49 कॅरी 4 म्हणजे 7 3 जार 21 आणि 4 25 होऊन जाईल. मग इथे आपल्याला 0 द्यावं लागेल आणि 7 3 जार 21 कॅरी 2 3 3 जार 9 आणि 2 11 इथे 11 होऊन जाईल. मग याची ॲडिशन केली तर 9 6 आणि 2 आणि 1 3 आणि 1. तर बघा हा कितीचा स्क्वेअर आहे? 37चा. तर AC इज इक्वल टू 37. देअरफोर डायगोनल ऑफ अ रेक्टँगल AC is equal to 37 centimeter.